आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 1500 रुपये कमावणारी आमची बहीण नाही, तर आम्हाला लखपती दीदी तयार करायची आहे. म्हणजे जी माझी बहीण वर्षाला दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते, अशा लखपती दीदी तयार करायच्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी आपण 25 लाख लखपती दीदी तयार केल्या. या वर्षी अजून 25 लाख करतो. 1 कोटी महाराष्ट्रातल्या बहिणींना त्यांच्या पायावर उभं करून त्यांना लखपती दीदी बनवण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि म्हणून मी आता सीओना विचारत होतो, म्हटलं गडचिरोलीने याच्यामध्ये किती काम केलंय. मला आनंद वाटला की मागच्या वर्षी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 88,000 आमच्या भगिनी या लखपती दीदी झाल्या आहेत. आणि यावर्षी आतापर्यंत 59,000 आमच्या बहिणी या लखपती दीदी झाल्या आहेत. माझी विनंती आहे इथे बसलेल्या सगळ्या बहिणींना की हा कार्यक्रम तुमच्याकरता तयार केलेला आहे. तर आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली. महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला, त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे किंवा त्याच्याकडे अजून कुठला ओळखपत्र याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला. आणि परवा तर आपण हाही निर्णय केला की आतापर्यंत 1300 आजार आपण मोफत इलाज देत होतो. परवा आम्ही 1300 वरनं त्याची संख्या वाढवून 2400 केली. म्हणजे 2400 वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराकरता आता तुम्हाला एक नवीन पैशाचा खर्च येणार नाही. 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज आम्ही मोफत करू. पण आम्ही जरी इलाज मोफत करायचं ठरवलं आणि हॉस्पिटलच नसलं तर त्या 5 लाख रुपयाचं करायचं काय. त्यामुळे हे आवश्यक आहे की अशा प्रकारचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे झालं पाहिजे. नाहीतर हाच इलाज करण्याकरता आपल्याला 100 किलोमीटर 200 किलोमीटर त्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून हे हॉस्पिटल इथे झाल्याबरोबर महात्मा फुले जनारोग्य योजना असेल, माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याकरता सुरू केलेली जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती योजना असेल, कामगारांकरता सुरू केलेल्या योजना असतील, अशा सगळ्या योजना या हॉस्पिटलमध्ये लागू असतील. आणि म्हणून या परिसरातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल, कुठल्याही प्रकारचा इलाज असेल, हा इलाज त्या ठिकाणी मोफत करून घेता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की या भागाकरता हे हॉस्पिटल अत्यंत महत्वाचं आहे. मी राणा सूर्यवंशी यांचं याकरता देखील अभिनंदन करतो की केवळ हॉस्पिटल करून ते थांबलेले नाहीत. या ठिकाणी हॉस्पिटलही होणार आहे, मेडिकल कॉलेजही होणार आहे, नर्सिंग कॉलेजही होणार आहे, 1ली पासून 12वी पर्यंतची शाळा देखील या ठिकाणी होणार आहे. एक पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स एज्युकेशनचं तयार होणार आहे. आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल. कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे. नर्सेस फार कमी पडत आहेत. मोठ्या प्रमाणात नर्सेस करता नोकरीची संधी आहे. ती संधी आमच्या सिरोंच्या मध्ये, आमच्या गडचिरोलीमध्ये या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होईल.